नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस खूप साधा पण मनाला समाधान देणारा होता. संध्याकाळची वेळ होती, चहा झाला आणि नंतर मी बाहेर आले. बघते तर काय, अनुराज आणि जीजी लसूण सोलत होत्या. तेवढ्यात वसंतगडचे पाहुणे काय घेऊन आले बघा, उसाचं वाढ. खूप प्रेमाने आणि आपुलकीने त्यांनी त्यांच्या रानातील वाड गोळा करून इकडे घेऊन आले होते. त्यांचे मामा आणि आत्तीचा मुलगा, त्यांचीच रिक्षा आहे, मग त्याच्यातून हे घेऊन आले होते. मग असं चाललं होतं खाली घ्यायचं. इतकं वाड बघून खरंच मन भरून आलं होतं, कारण वैरण कमीच असते या दिवसात. तर संध्याकाळची जेवणाची तयारी, मग आता काय बनवायचं. जर वेळेला नारळ फोडला की त्याची खोबऱ्याची बर्फी तरी, नाहीतर मोदक तरी असतात, पण आज म्हटलं नारळी भात बनवावा. मग त्यासाठी असं खोबरं बारीक करून घेतलं मिक्सरला. त्याचं दूध म्हणजे ते गाळून घेतलं आणि नंतर इथं जिऱ्याची फोडणी, दालचिनी, लवंग, मिरा असं सगळ्याची फोडणी दिली. आणि नंतर तांदूळ भाजून घेतलं आणि त्याच्यात जे नारळाचं पाणी गाळून घेतलेलं ते टाकून, असं मीठ टाकून कुकरला झाकण लावून घेतलं आणि 3 शिट्ट्या केल्या. नवीन काहीतरी नारळी भात तर झाला, पण पातळ भाजी काय बनवायची, तर म्हटलं आता वांग्याची भाजी बनवावी आणि नंतर मेथीची भाजी पण करायची होती. मग त्यासाठी अशी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर ती अशी पाण्यात भिजत ठेवली थोडा वेळ. आणि ही मेथी बघा, नीट करून थोडी चिरून पण घेतली होती मोठी मोठी. आणि लसणाच्या पाकळ्या सोललेल्या, त्या थोड्याच, जास्त पण बारीक नाही, थोड्याच अशा बारीक चेचून घेतल्या होत्या. आणि नंतर तेलात टाकून लसणाची फोडणी दिली. एकच मिरची टाकली होती, कारण अनुराजला जास्त तिखट काय खात नाही म्हणून. मग 1 मिरची टाकली आणि नंतर अशी चिरलेली मेथीची भाजी टाकली. आणि अशी भाजी तुम्ही कधी बनवल्या का? तुम्ही जर बनवली नसेल तर नक्की बनवून बघा, खूप छान लागते डाळीमुळं. तर अशी भाजी झाल्यानंतर म्हटलं भाकरी बनवायची. तर ही डाळ टाकून घेतली आणि जरा हलवून घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. आणि मीठ टाकल्यानंतर ते पाणी आटलं की त्याच्यात थोडंसं कूट टाकायचं. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका. असंच कायम सपोर्ट करत राहावा. धन्यवाद.